नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी. सुनेत्रा पवारांनी पुण्यामधल्या मोदी बागेला भेट दिलेली आहे. सुनेत्रा पवार तासभर मोदी बागेमध्ये होत्या. पुण्यामधल्या मोदी बाग हे शरद पवारांचं निवासस्थान आहे. सुनेत्रा पवार मोदी बागेमध्ये गेल्या तेव्हा शरद पवार सुद्धा मोदी बागेतच उपस्थित होते. सुनेत्रा पवारांनी मोदी बागेमध्ये कुणाची भेट घेतली हे अद्याप अस्पष्ट आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोघं सुद्धा मोदी बागेमध्ये होते. मात्र तासभर सुनेत्रा पवार मोदी बागेमध्ये होत्या. यावेळेला सुनेत्रा पवार यांनी कुणाची भेट घेतली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. सुनेत्रा पवार पुण्यामधल्या मोदी बागेमध्ये आज होत्या. मोदी बागेमध्ये सुनेत्रा पवारांची गाडी जी आहे ती ज्या वेळेला निघाली त्यावेळेची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी कुणाची भेट घेतली अशा चर्चा ज्या आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत. सुनेत्रा पवार तासभर मोदी बागेमध्ये होत्या. ज्या वेळेला मोदी बागेमधून त्यांची गाडी ही बाहेर पडलेली होती तर त्यावेळची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. तासभर सुनेत्रा पवार या मोदी बागेमध्ये होत्या. राजकीय वर्तुळात त्याच्यामुळे आता चर्चा सुरू झालेल्या आहेत. काल शरद पवार आणि छगन भुजबळ यांची भेट झालेली होती आणि त्याच्यानंतर भुजबळांनी पत्रकार परिषद घेत आपली भेट नेमकी का होती, का घेण्यात आलेली होती हे स्पष्ट केलेलं होतं. आणि आता ही दोन दृश्य आपण पाहताय. काल सिल्वर ओकवर पवार आणि भुजबळांची भेट झाली. आज सुनेत्रा पवार मोदी बागेमध्ये होत्या. मात्र या मोदी बागेमध्ये त्यांनी नेमकी कुणाची भेट घेतली? शरद पवारांची भेट झालेली आहे का? त्यांनी शरद पवारांची भेट घेतली की सुप्रिया सुळे? अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. योगेश, काल आणि आज हे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे. छगन भुजबळांनी पवारांची काल भेट घेतलेली होती. आज सुनेत्रा पवार मोदी बागेमध्ये होत्या. सुनेत्रा पवारांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे का? काय तपशील मिळताय? वृषाली, सुनेत्रा पवार या काही वेळापूर्वीच मोदी बागेत दाखल झाल्या होत्या आणि साधारणतः तासभर त्या मोदी बागेत होत्या. आणि मोदी बागेत नेमकी कुणाची भेट घेतली या संदर्भात सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. मात्र सुनेत्रा पवार आज अचानक मोदी बागेत आल्यात आणि त्या ठिकाणी तासभर थांबून त्या बाहेर पडलेल्या आहेत. मात्र ज्या पद्धतीने चर्चा या सुरू असतानाच त्यांचेच अजित पवार गटाचे जे प्रवक्ते आहेत सूरज चव्हाण यांच्याकडून आता या भेटीवरती स्पष्टीकरण आलेलं आहे. याच मोदी बागेत सुधा पवार या ठिकाणी राहत आहेत आणि त्यांच्या भेटीसाठी सुनेत्रा पवार या ठिकाणी आल्या होत्या अशा पद्धतीचं स्पष्टीकरण आता अजित पवार गटाकडून देण्यात आलेलं आहे. मात्र ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून या भेटीगाठींचा सिलसिला सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, त्यामुळे नेमकं पवार कुटुंबियांमध्ये नेमकं काय चाललंय या संदर्भातला हा एक प्रश्न विचारला जातोय. कारण कालच छगन भुजबळ हे सिल्वर ओकवरती जाऊन शरद पवारांची भेट घेतात, तर दुसरीकडे आज सुनेत्रा पवार या मोदी बागेत येऊन या ठिकाणी भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे नेमकंच काय चाललंय या संदर्भातला प्रश्न विचारला जातो. कारण यापूर्वी सुद्धा सुप्रिया सुळे यांनी काठेवाडीत जाऊन अजित पवार यांची आई आशाताई पवार यांची भेट घेतली होती. साधारणतः आत्तापर्यंत लोकसभा निवडणूक झाली त्यावेळेपासून तर आत्तापर्यंत 3 वेळा या भेटीगाठी झालेल्या आहेत. कारण मतदानाच्या दिवशी सुद्धा सुप्रिया सुळे या आशाताई पवारांच्या भेटीसाठी गेल्या होत्या. त्यानंतर निकाल लागला त्यानंतर ज्यावेळी सुप्रिया सुळे या बारामतीत दाखल झाल्या होत्या त्यावेळी त्यांचं भव्य असं स्वागत सुद्धा करण्यात आलं होतं. त्या दिवशी सुद्धा सुप्रिया सुळे या काठेवाडीत जाऊन आशाताई पवार यांची भेट घेतली होती. आणि त्यानंतर ज्यावेळी आठेवाडी तुकोबा महाराजांची पालखी ही काठेवाडीत दाखल झाली होती त्यावेळी पालखीचं दर्शन घेऊन सुप्रिया सुळे या काठेवाडीत अजित पवारांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. त्यावेळी सुद्धा त्यांनी आशाताई पवार यांची भेट घेतली होती आणि आशाताई पवारांचा मी आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी अजित पवारांच्या निवासस्थानी गेल्याचं सुद्धा स्पष्टीकरण हे सुप्रिया सुळे यांच्याकडून देण्यात आलं होतं. मात्र आज ज्यावेळी सुनेत्रा पवार या मोदी बागेत दाखल होत आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात त्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. आणि एकूण राजकीय वर्तुळातली ही मोठी बातमी म्हणता येईल. अजित पवारांकडून किंवा अजित पवार गटाकडून जरी स्पष्टीकरण आलं असलं तरी सुद्धा या संदर्भातले प्रश्न हे सातत्याने विचारले जातात. कारण पवार कुटुंब एकीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये या कुटुंबामध्ये वितुष्ट निर्माण झालेला आहे अशा पद्धतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र पवार कुटुंबियांमध्येच भेटीगाठी सुरू असल्याचं सुद्धा पाहायला मिळते. त्यामुळे नेमक्या या भेटीगाठी कशासाठी आहेत याचे संकेत नेमके काय आहेत हे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये खरं तर स्पष्ट होणार आहेत. नक्कीच योगेश, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. तर सुनेत्रा पवार 1.5 तास पवारांच्या मोदी बाग या ठिकाणी होत्या. मोदी बागेतून सुनेत्रा पवारांची गाडी जी आहे ती ज्या वेळेला निघाली त्यावेळेची दृश्य आपण पाहताय. सुनेत्रा पवार यांनी मोदी बागेमध्ये कुणाची भेट घेतली या संदर्भात आता चर्चा ज्या आहे ते सुरू झालेल्या आहेत. कारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा कारण ते कौटुंबिक सख्य आहे, एवढे वर्ष एकत्रित राहिलेलं आहे की मन मोठे करून जावंच लागतं. आणि पवारसाहेब जे आहे शेवटी ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ त्या पवार कुटुंबातले सगळ्यात ज्येष्ठ
सदस्य म्हणून वडिलकीचा त्यांचा अधिकार ते आहे. त्यांना भेटण्यामध्ये फार चांगली गोष्ट त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुनेत्रा वहिनी पवार ह्या मोदी बागेमध्ये अजितदादांच्या भगिनी राहतात, त्या दुसऱ्या विंगेमध्ये राहतात. त्या त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. माध्यमामध्ये वेगवेगळ्या बातम्या दाखवून कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. माध्यमाला विनंती आहे की त्या बातम्या थांबवाव्यात. वहिनी ह्या अजितदादांच्या भगिनी यांना भेटण्यासाठी गेलेल्या आहेत. तर आता प्रतिक्रिया ज्या आहेत त्या येऊ लागलेल्या आहेत. छगन भुजबळ यांनी असं म्हटलेलं आहे की कौटुंबिक सख्य आहे असं त्यांच्याकडून म्हणण्यात आलेलं आहे. सुनेत्रा पवार 1.5 तास पवारांच्या मोदी बाग या निवासस्थानी होत्या, मात्र भेट नेमकी कोणासोबत झाली या संदर्भातल्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या आहेत. तर पवारांसोबत भेटीगाठी, रणनीती काय? सुनेत्रा पवारांची पुण्यातील मोदी बागेला भेट. मोदी बागेमध्ये सुनेत्रा पवारांची तासभर उपस्थिती होती. सुनेत्रा पवार पोहोचल्या तेव्हा शरद पवार सुद्धा मोदी बागेमध्ये उपस्थित होते. मोदी बाग शरद पवारांचं पुण्यातील निवासस्थान आहे. काल छगन भुजबळांनी शरद पवारांची सिल्वर ओकवर भेट घेतली. आरक्षणाच्या मुद्द्यावर पवारांची भेट घेतली. भुजबळांकडून हे स्पष्ट करण्यात आलं. त्याच्यामुळे गेल्या 2 दिवसांमधल्या या घडामोडी पाहिल्या तर राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलेलं आहे की अजित पवार गटामध्ये नेमकं चाललंय तरी काय. ज्या पद्धतीनं शरद पवार गटाच्या नेत्यांकडून सातत्यानं दावा केला जातोय की अजित पवार गटाचे नेते आणि आमदार आमच्या संपर्कात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्ष जो आहे तो रणनीती आखतोय आणि त्या अनुषंगानं बैठकांचं सत्र सुद्धा सुरू झालेलं आहे. एक जागा आता फार महत्वाची आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत अटीतटीची लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे हे जरी मुद्दे असले तरी आता पवारांकडे नेमकं चाललंय काय, पवार कुटुंबियांमध्ये आता नेमकं चाललंय काय, अशी चर्चा आज सुरू झालेली आहे. कारण सुनेत्रा पवार या मोदी बागेमध्ये होत्या. आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आमच्या सोबत आहेत. त्यांच्याकडून आपण प्रत्येक अपडेट्स आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. सुनेत्रा पवार यांनी मोदी बागेमध्ये नेमकी कुणाची भेट घेतली या संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत. कारण त्या 1.5 तास मोदी बाग या निवासस्थानी होत्या. लोकसभा निवडणूक, त्याच्यानंतर झालेली विधान परिषद निवडणूक, त्याच्यानंतर मध्यंतरी राज्यसभेची निवडणूक, या निवडणुकांचं सत्र जे आहे ते सातत्यानं सुरू आहे. राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर आपल्या सोबत आहेत. चोरमारे सर, घटनाक्रम जर आपण पाहिला तर काल भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली. भुजबळांनी पत्रकार परिषद घेतली, स्पष्टपणे सांगितलं की ही भेट का होती. आज सुनेत्रा पवार मोदी बागेमध्ये 1.5 तास होत्या. सुनेत्रा पवारांनी मोदी बागेमध्ये शरद पवारांची भेट घेतलेली आहे की नाही किंवा त्यांची कोणासोबत चर्चा झाली या संदर्भातली स्पष्टता मिळू शकलेली नाही. मात्र ह्या ज्या भेटीगाठींचं सत्र सुरू झालेलं आहे किंवा हे जे दौरे होत आहेत तर याकडे कशा अनुषंगाने पाहायचं? 2 गोष्टी आहेत. पहिली, भुजबळांची जी कालची गोष्ट भेट आहे तो हा स्वतंत्र विषय आहे. भुजबळांचा विषय ते प्रत्यक्ष सांगत असते कशासाठी भेटलो, तर तो तेवढाच त्याचा अर्थ नाही. कारण भुजबळ यांच्या भेटीमागे अनेक राजकीय अर्थ आहेत. ज्या पद्धतीनं आता भुजबळांची राजकीय कोंडी झाली आहे मराठा आरक्षणाची मागणी आणि मराठा ओबीसी संघर्षात, त्यामुळे भुजबळांच्या भेटीला तो वेगळा संदर्भ आहे. आणि सुनेत्रा पवार जर आज मोदी बागेत गेल्या असतील तर त्या भेटल्यात की नाही आता तुमची माहिती आहे की माहिती नाही. आणि जरी भेटल्या असतील तर मला वाटतं सुनेत्रा पवारांची भेट आणि शरद पवारांची भेट ही काही राजकीय भेट असू शकत नाही. ही अत्यंत कौटुंबिक स्वरूपाचीच भेट असू शकते. कारण आज घडीलाही सुनेत्रा पवार जरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या खासदार असल्या तरी कोणतीही राजकीय चर्चा करण्या एवढी त्या राजकीय प्रगल्भ नाहीत. त्यामुळे त्या काही राजकीय चर्चा करतील असं नाही. शरद पवार हे त्यांच्या कुटुंबातले वडीलधारी आहेत आणि मला वाटतं त्या अनुषंगानं जर त्या भेटल्या असतील तर त्याचं कारण ते कौटुंबिक स्वरूपातच असू शकतं. त्यात कुठलंही राजकीय कारण असण्याचं मला शक्यता दिसत नाही. भुजबळांची भेट ही पूर्णपणे राजकीय स्वरूपाची होती. भुजबळ जे सांगतायत ते म्हणजे फक्त माध्यमांच्या समोर सांगण्याची गोष्ट वेगळी आहे. प्रत्यक्ष त्या पाठीमागे अनेक कारणं गेल्या अनेक महिन्यांपासून जे राजकारण होते ते राजकारणाशी संबंधित आहे. हो, नक्कीच. धन्यवाद चोरमारे सर या संपूर्ण बातमीच्या विश्लेषणासाठी. तर वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर आपल्यासोबत होते. सुनेत्रा पवार 1.5 तास पवारांच्या मोदी बाग या निवासस्थानी होत्या. मात्र सुनेत्रा पवार यांची शरद पवारांसोबत भेट झालेली आहे की नाही या संदर्भात अजूनही स्पष्टता नाहीये. योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडे जाणारच आहोत. मात्र महत्वाची बातमी आताच्या घडीची आपण पाहताय. सुनेत्रा पवार तासभर मोदी बागेमध्ये होत्या. अनेक चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत. मात्र ही कौटुंबिक भेट असावी
अशी शक्यता जास्त करून वर्तवली जाते.